मेहुण्याला म्हणलं लका दाजी कोल्हापुरात आलाय, दाजीला काय हाय का नाही. कुठवर दाजीला वरण भात खायला घालतो. मेहुण्याला आला राग आणि मेहुण्यानं काढली यस क्रॉस. मेहुणा म्हणला चला दाजी आता तुम्हाला कोल्हापुरातलं चांगलं मटण खायला घालतो. आता मेहुणा झालता तयार म्हणून मी पण केलं संधीचं सोनं आणि मी पण झालो तयार. आता तुम्ही हे माग बघताय का, नुसती शायनिंग आहे, नुसती शायनिंग. मेहुणा आम्हाला घेऊन आला होता शाहूपुरीतल्या हॉटेल बबनला मटण चपाती आणि मटण पुलाव खाण्यासाठी. मित्रांनो नमस्कार. मी आज आहे कोल्हापुरात आणि आज आपण कोल्हापुरातल्या शाहूपुरीतला प्रसिद्ध असणारा मटण पुलाव खाण्यासाठी आलेलो आहे. या पाठीमागच्या हॉटेल बबनमध्ये. ते हॉटेल जरी तुम्हाला साधं दिसत असलं तरी हॉटेलच्या साधेपणापर्यंत जाऊ नका बरं का. कारण जरी जाळ नसला, धूर नसला, झगमगाट जरी नसला तरी क्वालिटी मात्र ताटात असते, आत धमाका असतो. तर आता आपण पाहूया त्या हॉटेल बबनच्या मटण पुलावचं नक्की काय म्हणणं आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. हॉटेलमध्ये एंट्री केल्या केल्या आम्ही ऑर्डर केलं मटण चपाती आणि मटण पुलाव. आपण पाहू शकतो झणझणीत असा तांबडा रस्सा आणि दही कांदा. रश्श्याच्या पाठोपाठ आल्या गरमागरम आणि लसलशीत चपात्या आणि चपात्याच्या पाठोपाठ आलं झणझणीत असं मटण फ्राय, ज्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. मी मात्र नेहमीप्रमाणे तांबड्या रश्श्यानं सुरुवात केली आणि तांबड्या रश्श्याचा एक घोट घेतल्यानंतर डोक्यात मात्र तडतड 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 व्हायला लागलं. मित्रांनो, कोल्हापुरातला तुम्ही कोणताही रस्सा कितीही पेला तरी मी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्हाला जळजळ आणि मळमळ हे कधी सुद्धा होणार नाही. त्यानंतर वेळ आली ती मटण खाण्याची. आता नेहमी माझ्या ताटातच नळी येते, त्यात माझा काय दोष. आपण मात्र नळीला न्याय देण्याचं काम केलं. मी खात्रीपूर्वक सांगतो असं मटण मी माझ्या आयुष्यात कधी सुद्धा खाल्लं नव्हतं. मटणाचा मसाला सुद्धा तितकाच सुंदर. बदा रसा ओतून घेतला आणि घशाला शेक दिला आणि त्यानंतर आला मटण पुलाव, ज्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. एकच मटण पुलाव आला नाही तर त्याच्या लागोपाठ दुसरा सुद्धा आला. तुपात बनवलेला हा मटण पुलाव प्रत्येक घासाला काहीतरी वेगळीच चव देऊन जात होता. पुन्हा माझ्या ताटात नळी आली आणि म्हणावंसं वाटतं नळी नळी पर लिखा है खाने वाले का नाम. तुपातला हा मटण पुलाव खाऊन आत्मा तृप्त झाला आणि जाताना हॉटेलमधल्या काम करणाऱ्या 75 वर्षाच्या आजीच्या जिद्दीला सलाम केला आणि